भाजपचा टार्गेट राष्ट्रवादी की मग पवारांवरची टीका ही योगायोग की मग हे धोरण? आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते शशिकांत शिंदे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत। दोघांचेही खूप खूप स्वागत। सगळ्यात आधी सुधीर भाऊ तुमच्याकडे येते मी। काल देवेंद्र फडणवीस यांनी पवारांसंदर्भात गौप्यस्फोट केली। आज गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दौऱ्यामध्ये आहेत आणि तिथेच त्यांनी पवारांवर अशी टीका केलेली आहे। कसं पाहता तुम्ही याकडे की हा सगळा योगायोग आहे असं समजायचं का मग हे भाजपचं आता धोरणच बनलेलं आहे? भाजपचं असं धोरण कधीही असू शकत नाही। भारतीय जनता पार्टीची स्थापना ही 13 वैभव अमर रहे मां, हम दिन 4 रहे ना रहे। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही या भावनेतून या पक्षाची 1980 मध्ये मुंबईच्या बांद्रा रेक्लेमेशनच्या भूमीवर स्थापना झाली। जेव्हा अशा पद्धतीचे शब्द एखाद्या नेत्याबद्दल कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता उपयोगात आणत असेल तर हे अयोग्यच आहे। तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल की इतर पक्षाचा कार्यकर्ता असेल। हे खरं की संविधान करताना संविधान सभेमध्ये आपण हे अपेक्षित केलं होतं की राजकीय क्षेत्रात लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करणारे प्रतिनिधी स्वतःची सीमारेषा स्वतः ठरवतील। कोणत्या शब्दाचा उपयोग केला पाहिजे, कशावर उपयोग केला पाहिजे, बरोबर। विरोधासाठी भाऊ जर हे जमत नसेल तर अशा वेळेला तुम्ही गोपीचंद पडळकरांना समज देणार का? ते बघा वाटतं की माजी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्ट केलं आहे। मात्र एक गोष्टीचा उल्लेख मी या चर्चेच्या माध्यमातून करणार आहे की अशा घटनेनंतर आपण 30 मिनिटाची चर्चा करतो, पण अशा घटना पुन्हा होऊच नये यासाठी काही नियम करता येईल का, कायदे करता येईल का याचाही विचार केला पाहिजे। कारण आता जो शब्द गोपीचंद पडळकरांनी वापरला तो शब्द योग्य नाही, पण हा शब्द काँग्रेसचे नेते श्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीबद्दल वापरला की भारतीय जनता पार्टी म्हणजे देशाला लागलेला करून नाही। तर हा शब्द योग्य आहे का? आपल्याला सर्वांनाच राजकीय पक्षाच्या विचाराच्या बाहेर जाऊन कधी मौत का सौदागर म्हणायचं, कधी एखाद्या पक्षाला मनुवादी म्हणायचं, कधी एखाद्या पक्षाला विषारी पक्ष म्हणायचं। मला वाटतं बरं, म्हणजे काँग्रेसनं भाजपला म्हटलं म्हणून गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना म्हटलं। शशिकांत शिंदे बोला। फार ज्येष्ठ नेते आहेत आणि मला वाटतं की त्यांच्या पक्षामध्ये विचार करणारे एक चांगले नेतृत्व आहे। दुर्दैवाने ते नेतृत्व वाढलं नाही किंवा वाढेल भविष्यकाळात, हा भविष्यातला विषय आहे। परंतु सुधीर भाऊंनी जे मत म्हणलं त्या मताशी मी सहमत आहे। सुधीर भाऊ, फक्त मला एकच आठवण करून द्यायची की आपण ज्या लोकांना संधी देतो ती संधी देणारी लोक तेवढी मॅच्युअर्ड आहेत का, तेवढी उंचीची आहेत का ती पण बघायला पाहिजे। आपल्याला आत्ताची ही कल्पना देत नाही। ज्या दिवशी गोपीचंद पडळकरांची निवड झाली त्याच दिवशी त्यांनी पण त्या पद्धतीने स्टेटमेंट दिलं होतं। त्याच वेळा पक्षाने त्यांना समज द्यायला पाहिजे होती आणि ती समज दिली नाही म्हणून यांचं धाडस वाढतं। मगाशी सांगितल्याप्रमाणे योगायोग असेल, सुधीर भाऊ, योगायोग असेल की सोलापूरच्या दौऱ्यात ते माजी मुख्यमंत्र्यांबरोबर होते, जिथं पवार साहेबांच्या असलेल्या या सर्व गोष्टीच्या बाबतीत चर्चा झाली आणि त्याचाच आधार घेऊन त्याला स्फूर्ती आली का मला माहित नाही, पण पवार साहेबांनी टीका केली की आपलं राजकारणात मोठं होतं असा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे, पण त्यांना माहित नसेल। आपण उंचीने बोलावं, ठीक आहे। आता सध्याची लढाई आहे, जेव्हा आरोप प्रत्यारोप होती तेव्हा होती, परंतु सध्याची लढाई सगळ्या देशाने म्हणजे देशाच्या पंतप्रधानापासून सगळेजण एकमेकांची चर्चा विनिमय करून ज्यावेळेला या संकटाची लढताय त्यावेळेला उंचूट राजकारण करण्याची भूमिका आणि पडळकरांची उंची ती काय हो? बहुजन समाजाचा नेता, ज्या बहुजन समाजाचं तुम्ही नाव घेता त्या समाजाचा नुसतं राजकारणासाठी वापर करायचा, त्या भाजपच्या लोकांना मतं देऊ नका, माझी आई उभी राहिली तरी मतं देऊ नका, विरोधाची शपथ घेतो, त्यांनी राजकारण सांगावं पवार साहेबांचं। आणि सुधीर भाऊ, तुम्ही आहात म्हणून मी शांतपणाने बोलतो, पण त्यांना सांगा तुम्ही तुमच्या उंचीत राहा।
एकदा दोनदा किती वेळा तुम्ही पवार साहेब बोलाल? पुढच्या वेळा बोलताना तुम्ही त्यांना समज द्या पक्षातून, नाही तर पक्षाची त्याला पोच आहे का ते ठरवा. आणि तसे असेल मग त्यांना तशा पद्धतीने उत्तर द्यायला आम्ही पण सक्षम आहोत. पण तुमच्यासारखे एवढे विचारवंत आणि चांगली नेतृत्व असताना सुद्धा अशी माणसं जी उगीच अर्ध्या अकुंडाने पिवळे होतात आणि पवार साहेबांच्या सारख्या नेतृत्वाला करोनाच्या संदर्भातली उपमा देतात. आपण कुठल्या भाषेवर कुठल्या विषयावर काय बोलावं याची त्यांना जाण नसेल तर तुम्ही समज द्या. तुम्हाला समज द्यायला कमी पडली आम्हाला सांगा, आम्ही त्यांना. शशिकांत शिंदे थांबा थोडंसं. सुधीर भाऊ बोला. सुधीर भाऊ. निखिलताई, पहिला आपण मगा एक सहज वाक्य वापरलं ते काही योग्य नव्हतं की काँग्रेसनी म्हटलं म्हणून गोपीचंद पडळकर म्हणाले असं मी नाही म्हटलं. मी असं म्हणालो की राजकीय क्षेत्रात छोटा नेता असेल की मोठा नेता असेल, शब्दाचा उपयोग जपून केला पाहिजे. आपण राजकारणात दुसऱ्याची रेष पुसण्याच्या ऐवजी आपल्या कृतीतून, आपल्या आचरणातून, आपल्या प्रयत्नातून दीन दुर्बल शोषितांच्या प्रश्नासाठी काम करणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून मी अगोदरच सांगितलं की गोपीचंद पडळकरांनी हे वाक्य वापरलं याबद्दल आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की याचा खेद आहे. पवारसाहेब मोठे नेते आहे, पवारसाहेब एका पक्षाचं नेतृत्व करतात. आपल्याला माहिती आहे की मोदीजींनी स्वतः बारामतीला येऊन त्यांचं कौतुक केलं. जिथं चांगलं आहे तिथं पवारसाहेब सुद्धा मोदींचं कौतुक करतात. तर एकमेकाचं कौतुक करणं याचा अर्थ एकमेकाच्या पक्षात जाणही होत नाही. स्वर्गीय आर पाटील असताना विधानसभेत मी अनेकदा त्यांचं कौतुक करायचो, ते माझं कौतुक करायचे. पण याचा अर्थ मी काही राष्ट्रवादीत जात नव्हतो किंवा आर पाटील साहेब काही माझ्या पक्षात येत होते असं नाही. जिथं योग्य आहे तिथं कौतुक केलं जातं, जिथं चुकतं तिथं आपण अतिशय योग्य शब्दाचा उपयोग करून तो आपण विरोध किंवा ती जी चूक आहे ती दाखवली पाहिजे. चूक दाखवायची नाही असं नाही, ती चूक दाखवली पाहिजे. पण अशा शब्दाचा उपयोग करून दाखवायची का की कोरोना असं म्हणणं योग्य नाही. आणि मला वाटतं की गोपीचंद पडळकर सुद्धा हे मान्य करतील आणि ते सुद्धा या शब्दाच्या संदर्भामध्ये आपल्या मनात ती भावना नव्हती हे नक्की करतील. कारण माझं आता त्यांच्याशी बोलणं झालं नाही, पण मला माझ्या पक्षाची भूमिका माहिती आहे. या पक्षामध्ये दुसऱ्या कोणत्याही नेत्याचा अवमान होईल, त्याच्या कर्तृत्वाचा अशा शेलक्या शब्दाचा उपयोग करून त्याच्या कर्तृत्वाबद्दल आपण अशा गैरशब्दाचा उपयोग करू हे माझ्या पक्षाला मान्य नाही. आणि म्हणून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी असेल, श्रद्धेय अडवाणीजी असेल किंवा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सारखे जे नेते ज्यांच्या विचारावर आपण चालतो त्यांनी अशा भाषणात कधी उल्लेख केला नाही. मला तर श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं ते या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस फक्त एवढं म्हणाले की पडळकरांनी भावनेच्या भरात अशा प्रकारचं वक्तव्य केलं असावं, ते त्याच्यावर स्पष्टीकरण देतील. मात्र थेटपणे पडळकर माफी मागतील, दिलगिरी व्यक्त करतील, आपले शब्द मागे घेतील या संदर्भामध्ये काहीही म्हटलेलं नाहीये. ही भाजपची भूमिका नाही असं म्हटलं नाहीये भाजपने, आणि त्याचबरोबर ही वैयक्तिक भूमिका आहे पडळकरांची असं नेहमीचं वाक्य देखील खरडलेलं नाहीये. शशिकांत शिंदे. याच्यामध्ये सुधीर भाऊंनी जी भूमिका मांडली त्याचा मी परत आभार व्यक्त करतो. काही पक्षामध्ये अशी मंडळी आहे की त्यांच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने आदर व्यक्त करणं गरजेचं आहे, कारण ते मॅच्युअर्ड पद्धतीने बोलतात. पण सुधीर भाऊ, मला काही प्रश्न विचारायचे आहे. हा योगायोग आहे का मला माहित नाही, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने राजकारण चाललंय किंवा ही परिस्थिती म्हणजे कोरोनाची परिस्थिती बघता ज्या पद्धतीने राजकारण चाललंय, ज्या पद्धतीने हे सर्व घडामोडी घडतायत, ही पद्धत आपल्या पक्षाच्या माध्यमातून योग्य आहे का याचं उत्तर करावं या परिस्थितीत, म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीत. दुसरी, त्यांनी सांगितलं की बहुजन समाजा बाबतीमध्ये पवार साहेबांनी काही केलं नाही. हे तुम्हाला पटते का? नाही तर मग त्याच्यावर आपण चर्चा करू. किंवा पडळकरांनी सांगावं बहुजन समाजाच्या बाबतीमधला कुठला निर्णय पवार साहेबांनी घेतला किंवा पवार साहेबांनी अन्याय केला किंवा काय केलं. आता धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलत असाल, सुधीर भाऊ तुम्ही सुद्धा होता सभागृहात, सर्वांनी एक मताने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मंजुरी दिली होती. सगळे शिष्टमंडळ केंद्रामध्ये गेले. आम्ही असं म्हणालो का की केंद्रामध्ये तुमचं सरकार होतं, बारामतीमध्ये त्या ठिकाणी फडणवीस साहेब तिथं स्वतः आले आणि सांगितलं आमची सत्ता आल्याबरोबर 1 महिन्यात धनगर समाजाचं आरक्षण देतो. त्यावेळेला पडळकर होते का नाही मला माहित नाही, त्या समाजाचं नेतृत्व करत होते का, परंतु त्यावेळेला दिल्यानंतर आजपर्यंत झालं नाही.
आता त्याचा दोष आम्ही तुमच्यावर द्यायचा का कोणावर द्यायचा आता तुम्ही ठरवायला पाहिजे. कसं होतं, एखाद्या गोष्टीवरून राजकारण पेटलं की मग बहुजन समाजाचे नेतृत्व कोण करतं? गोपीचंद पडळकर म्हणजे बहुजन समाजाचा नेता झाला नाही. गोपीचंद पडळकर म्हणजे सुधीर भाऊ पण बहुजन समाजाचे नेते आहेत ना. परंतु यामध्ये एका समाजाच्या माध्यमातून सगळ्या समाजावर अन्याय होतो अशा प्रकारचं जे चित्र निर्माण केलं जातं आणि समाजामध्ये दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे राजकारणाच्या दृष्टीने घातक आहे. ज्या वेळेला एक परिस्थिती असते त्यावेळेला त्यांनी ते बोलायला पाहिजे. हे बोलण्याचं कारण त्यांनी आजच का शोधलं, हा एक संशोधनाचा विषय आहे. मगाशी मला निखिलाजी ह्या बोलल्या त्या मात्र मला सुधीर भाऊ तुम्ही अजून एक स्पष्ट करा की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एवढंच सांगितलं की ते भावनेच्या भरात बोलले असतील, परंतु त्याच्यावर क्लिअरिफिकेशन केलं नाही की तुम्ही जसं म्हणाला की नाही हे चुकीचं बोललेलं आहे, मला ते योग्य वाटत नाही, तसंच स्पष्टीकरण मुख्यमंत्री माजी जे होते त्यांनी केलेलं नाही. यामध्ये आम्हाला दुःख एवढंच होतं की त्यांनी त्याच वेळेला सांगितलं असतं की त्यांनी जी भूमिका मांडली ती योग्य नाही आणि त्या असलेल्या भूमिकेला माझं समर्थन नाही, पक्षाचं समर्थन नाही, मग तो विषय तिथं थोडासा हे झाला असता. पण हे झालं नाही ना. आता मग मला सांगा, बहुजन समाजाच्या बाबतीमध्ये मागच्या 5 वर्षात सुधीर भाऊ बोलू दे. सुधीर भाऊ बोला. नाही, आजचा विषय शब्दाचा काय उपयोग करायचा हा विषय आहे. आपला आजचा विषय की राजकीय क्षेत्रामध्ये कोणत्या शब्दाचा कसा उपयोग केला पाहिजे. राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाचा नेता असेल तो देशहितासाठी काम करतो. आपल्याला एखाद्या नेत्याचा विरोध करायचा असेल, त्यांच्या धोरणाचा विरोध करायचा असेल तर त्यासाठी शब्दाचा योग्य उपयोग केला पाहिजे. जिभेची जखम ही ईश्वराने ऑटोमॅटिक दुरुस्त करता येते, पण जिभेच्या माध्यमातून शब्दाचा जसा योग्य वापर केला पाहिजे तसं राजकारणामध्ये जी आतली खलबतं चालतात ती खलबतं देखील कधी समोर आणायची नसतात, हा एक संकेत असतो. मात्र काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील गौप्यस्फोट करताना ते उघडपणे सांगितलं की पवारांबरोबर अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, पहिल्या टप्प्यामध्ये पवारांनी ऑफर दिली होती. ह्या सगळ्या आतल्या गोष्टी असतात, या अशा प्रकारे चव्हाट्यावर येत आहेत की म्हणजे मग हा योगायोग तर असू शकत नाही, हे धोरणच असणार भाजपचं. निखिलाताई, भाजपचं असं धोरण कशासाठी असेल? असं आहे की मुलाखत घेणाऱ्यांनी जेव्हा अशा पद्धतीचा प्रश्न केला तेव्हा त्या प्रश्नाला ते उत्तर आहे. कदाचित 4 महिन्यापूर्वी हा प्रश्न केला असता तर 4 महिन्यापूर्वी असं उत्तर दिलं असतं. पण यामधली जास्त माहिती ही 2च नेत्याला महाराष्ट्रात असणार आहे. एक देवेंद्र फडणवीसजी आणि दुसरे आदरणीय शरद पवारजी. आता यावर शशिकांत शिंदेजी असतील किंवा मी असतील, आम्ही भाष्य करण्यात काही तात्पर्य. देवेंद्रजींनी जे सांगितलं यामध्ये तथ्य नसेल, उदाहरण तर शरद पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे की देवेंद्रजींनी मुलाखतीचं उत्तर देताना जे सांगितलं त्यामध्ये तथ्य नाही. आता एक गोष्ट तर खरी आहे की राजकारणामध्ये अशी खलबतं अनेकदा होतात. राजकीय पक्ष एक भूमिका घेतात, काही दिवसांनी दुसरी भूमिका घेतात. आता हे आपल्या भारतीय राजकारणामध्ये हे एक नवीन वैशिष्ट्य निर्माण झालं. आता याचं पुढे काय करायचं हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की देवेंद्रजींनी जर प्रश्न विचारला त्यावर जर दिलं असेल तर मला वाटतं की हा गौप्यस्फोट नाही, प्रश्नकर्त्यांनी प्रश्न केला. कदाचित हाच प्रश्न 4 महिन्यापूर्वी त्यांनी स्वतः म्हटलं होतं हा गौप्यस्फोट करतो, देवेंद्रजींनी तेच उत्तर दिलं त्यांनी हा असतं. शब्द वापरला होता. सुधीर भाऊ, आपण तो प्रश्न नक्कीच. शशिकांत शिंदे, मला माहिती आहे तुम्हाला बोलायचं यावर. मी येते तुमच्याकडे. एका कमर्शियल छोट्या ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शशिकांत शिंदे तुमच्याकडे येते, तुम्ही उत्तर द्या सुधीर भाऊंच्या प्रश्नाला. मात्र आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काल हे वक्तव्य केलं. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याची त्यावर प्रतिक्रिया आलेली नाही. जेवढ्या पटकन तुम्ही पडळकरांच्या वक्तव्यावर रिॲक्ट झालात तेवढे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर झाला नाहीत. याच्यामध्ये सुधीर भाऊ म्हणाले वस्तुस्थिती आहे की ज्याचं स्पष्टीकरण वरिष्ठ नेते देतील
परंतु एक आहे की त्यावेळेला 1 महिन्याच्या कालावधीमध्ये राजकारणामध्ये बऱ्याच काही राजकारणाच्या घडामोडी झाल्या. म्हणजे भाजपने पण वेगवेगळे प्रकार केले, शिवसेनेने वेगवेगळे प्रकार केले असतील, काँग्रेसकडून वेगवेगळे प्रकार झाले असतील, राष्ट्रवादीकडून वेगवेगळे प्रकार असतील. सत्तेच्या समीकरणामध्ये ज्या चर्चासत्र असतात त्या चर्चासत्रामध्ये सगळेजण त्या ठिकाणी हे करत असतात. आता यामध्ये ते काय निर्णय झाला ते काही मी किंवा सुधीर भाऊने तिथं नव्हतो, त्यामुळे याच्यावर आम्ही फार जास्त खुलासा करणं मला वाटतं की ते योग्य ठरणार नाही. परंतु राजकारणातल्या गणितामध्ये जे काही असेल त्यामुळे चर्चा राजकारणाची समीकरण आणि पवारसाहेबांसारखं नेतृत्व आहे ते राजकारणामध्ये 50 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणाचे मुस्तुदेपणे मान्य करतात. मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही, परंतु त्याचं स्पष्टीकरण पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून होईल. एक माझं म्हणणं असं आहे की आज मला एक तुम्ही सांगा, हे तर तुम्ही मान्य करायला पाहिजे. आज कोरोनासारखी लढाई असताना आज आपण ज्येष्ठांना सांगतो घराच्या बाहेर पडलेलं पाहिजे. पण आजही पवारसाहेब मन आहे, महाराष्ट्राची तळमळ आहे, लोकांसाठी काम करायची इच्छा आहे, म्हणून आजही त्या परिस्थितीमध्ये बैठका करून सरकारला मदत करताय. एवढंच नव्हे तर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जागेवर जात आहे. हे कुठंतरी स्वीकारायला पाहिजे ना. ठीक आहे, राजकारणात टीका होत असते, पण हे स्वीकारायला पाहिजे. एक सुधीर भाऊ, मी आज तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, माझ्याकडून आज त्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जाणीवपूर्वक घ्या की पडळकर इथं सुधारतील असं मला वाटत नाही. पडळकर हे अशा पद्धतीने वक्तृत्व करत राहणार. आता तो तुमचा पार्ट आहे, तुमचा पार्ट आहे, त्या पक्षाने कशा पद्धतीने त्याला समज द्यायचा तुम्ही पार्ट करायला पाहिजे. पण मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, हे 100% खरं आहे. अपघाताने ज्यावेळेला एखादा माणूस समाजाच्या नावाखाली मोठा होतो त्यावेळेला त्याला वाटतं मी फार मोठा झालेलो आहे, आणि त्याला मोठा दुर्दैवाने तुम्ही इतका केला की त्याला त्याची उंची पण कळत नाही. आज माझं म्हणणं काय, आता मी त्याला सौजन्याने बोलतो, परंतु कधीतरी कोणत्या नेत्याबद्दल बोललं की त्याच्याबद्दल भान असायला पाहिजे. ते जर भान तुम्हाला दाखवता आलं नाही तर नाईलाजाने आम्हाला दाखवावं लागेल. आणि मी जाणीवपूर्वक सांगतो, मी केलं त्या आज तुम्ही लक्षात ठेवणार, त्या आजची स्टेटमेंट हे काही दिवसही असो काही असो, त्या अशा पद्धतीने त्यांचं बेताल वक्तृत्व करत राहणार, आपलं तोंड वाढणार बडबडत राहणार, ही वस्तुस्थिती असणार आहे. बरं, शशिकांत शिंदे थांबा थोडासा. सुधीर भाऊ, पडळकरांना लगाम लावणार का, हा सवाल आहे शशिकांत शिंदेचा तुम्हाला. नाही, पडळकरच म्हणून नाही, मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो आहे, त्याकडून कोणत्याही अपशब्दाचा उपयोग करणं बोला, मान्य नाही. आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्यांना दुसऱ्या राजकीय पक्षाच्या संदर्भात अशा शब्दांचा उपयोग करणं मान्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजी जसं म्हणाले की गोपीचंद पडळकर हे लवकरच भावनेच्या भरात बोललेत आणि त्याचं स्पष्टीकरण ते देतील, या अशा पद्धतीने कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्याच्या संदर्भात अशी भाषा हे भारतीय जनता पार्टीला मान्यच होऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. सुधीर भाऊ, आणि भाजप गोपीचंद पडळकर यांना माफी मागायला सांगणार का? निश्चितपणे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे शब्द मान्य नाही. त्याचं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर स्वतःच करतील. अशा पद्धतीच्या शब्दाचा उपयोग हा पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाच्या नेत्याबद्दल, स्वतःच्या पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा इतर एखाद्या सामान्य नागरिकाबद्दल सुद्धा पक्षाला मान्य नाही. जी जी, नक्कीच. धन्यवाद सुधीर भाऊ आणि शशिकांत शिंदे, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल.